अमरावती जिल्ह्यातल्या शिरसगाव मोझरी येथे कृषी पंपासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत विभागाच्या नादुरुस्त आणि लोंबत्या तारांमधून स्पार्किंग होऊन शेतातील गव्हाच्या पिकाला आग लागली। या आगीत सुमारे 2 एकरातील गहू जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे अंदाजे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। ही घटना शनिवारी दुपारी सुमारे 12:45 सुमारास घडली। शिरसगाव मोझरी येथील शेतकरी अरविंद गोपाळराव डफळ यांनी मौजा कोळवण येथे रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली होती। लागवडीसाठी त्यांनी कर्ज आणि उसनवारी घेऊन शेती केली होती। अवघ्या 5 दिवसात गव्हाची कापणी होणार होती, मात्र त्यापूर्वीच विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे लोंबत्या तारांमधून स्पार्किंग होऊन आगीचे गोळे उभ्या पिकावर पडले आणि गव्हाचं पीक जळून खाक झालं। दरम्यान शेजारील शेतकऱ्यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्प्रिंकलरच्या सहाय्याने तसंच हातांनी प्रयत्न करून सुमारे अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत 2 एकरातील गहू पूर्णपणे जळून खाक झाला होता। स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वीही लोंबत्या विद्युत तारांबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र विद्युत विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे अभियंता मिश्रा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। तसंच या प्रकरणी तहसीलदार मयूर कळसे आणि तलाठी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत विद्युत विभागाकडून कृषी पंपांच्या खांबांवरील तारा तातडीने दुरुस्त करणे, झाडांची छाटणी करणे तसंच पीडित शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। पीडित शेतकऱ्यांना सुद्धा प्रशासनाकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे। आज आमच्या गावातील अरविंद गोपाळराव डफळ यांच्या शेतामध्ये विजेच्या ताराचं स्पार्किंग होऊन गहू जळालाय। 3 एकरचा गहू होता त्यांचा, त्यातला 2.5 एकर गहू जळून खाक झालाय। त्यातून एकही उंबी एकही गव्हाचा दाणा तिथून त्यांना मिळणार नाही। हे त्यांचे जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयाची हानी आज या विद्युत विभागाच्या हलगर्जीपणाने निष्काळजीपणाने झालेली आहे। आज दुपारी 12 वाजून 12:30च्या दरम्यान तो विजेचा गोळा पडला शेतात। माझा गहू होता तरी 3 एकराचा। 3 एकरातला समजा गहू 2 एकराचा जडला आणि त्याच्यात समजा जळून खाक झाले ते गहू। तर आम्ही जो गव्हाला खर्च लावला होता तो समजा लोन काढून किंवा कोणापासून व्याजाने आणून खर्च लावला जातो। आम्ही अपेक्षित केलं तर का बाबा ह्या वर्षी समजा 1-1.5 लाखाचा जरी गहू होणार 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं। तरी आमचं आता सध्या 1-1.5 लाखाच्या दरम्यान नुकसान आहे।